आला होता काही तुमच्या शासकीय बैठका होत्या. काय नक्की बैठकाचं कारण होतं, काय त्याच्यावर? नाही नाही, जे आहे आपले निवासी आणि व्यावसायिक या ज्या आस्थापना आहेत देशामध्ये, तर तिथं LPG आणि PNG गॅसचा अधिक चांगला आणि सुलभ पुरवठा कसा करता येईल, त्याचा निश्चित कालावधी काय, त्याच्यामध्ये अडचणी काय आहे, त्या संदर्भामध्ये काही तांत्रिक काय अडचणी असतील तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी विशेषतः म्हणजे बऱ्याच सगळ्याच राज्यातील सगळ्या देशातील सगळ्या राज्याच्या त्या प्रमुखांना, सेक्रेटरींना वगैरे बोलवलेलं होतं. हे पुरवठा मंत्र्यांना आणि याच्यासाठी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर साहेब, नंतर पेट्रोलियम मिनिस्टर जे आहेत ते हरदीप पुरी सिंग आणि प्रल्हाद जोशी, अन्न नागरी पुरवठा मंत्री, ते केंद्रीय मंत्री होते. आणि मग बाकी सगळे जे आहेत राज्यातले जे आहेत वेगवेगळे मंत्री आणि सेक्रेटरी होते. त्याने काही सूचना मग सांगितल्या प्रत्येकाने. आपण सुद्धा सांगितलं की ठीक आहे, PNGचा जे आहे PNG स्वस्त सुद्धा पडतो आणि PNGचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रसार प्रचार झाला पाहिजे. मागे ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल, त्याच्या अगोदर सगळ्यांनी PNGचे जे आहेत दान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजे. त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की बा सगळ्या हे जे महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे PNG आहे तिथे जिथं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजे, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे PNG सुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा. ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला OC मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. तर त्याच्यामध्ये अनेक वेळा जे आहेत महानगरपालिकेच्या परमिशन मिळवायला वगैरे फार वेळ लागतो, हे अडचणी होतात, ते रस्ते खोदायचे असतात. मग ते पण त्यांनी सांगितलं सगळ्या महानगरपालिकेला किंवा सरकारला किंवा इथे कुठल्याही प्रकारे जे आहे असा वेळ जाता कामा नये. आणि साध्या गोष्टी होत्या. आता शेजारची बिल्डिंग असेल तर तिथून जर पाईपलाईन घ्यायची असेल तर ते सांगतात की नाही आमच्या ह्याच्यातून नका घेऊ का, तर तिथे जर आली तर आमचा गॅस कमी होईल. म्हणजे स्वतःच उदाहरण तिकडे आहे. हे काय आहे, तर ही परमिशन तुम्हाला कशाला पाहिजे? हे जे PNG वाले आहेत त्यांना ती परमिशन लागते. तेव्हा नाही, त्या परमिशनची काही गरज नाही आहे. म्युन्सिपाल्टीची सुद्धा जी आहे ते डीम परमिशन झाली, परमिशन असं समजून टाकायचं. शेजाऱ्यांच्या वगैरे परमिशनचं काही वाढ काय बघायचं नाही आणि या सगळ्या जोडण्या ज्या आहेत ताबडतोब करून टाकायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः हॉटेल, रेस्टॉरंट यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही ताबडतोब करा. त्याच्यामुळे एक तर काय खर्च पण कमी होईल आणि पर्यावरणपूरक असा एक पर्याय आहे तो सुलभ होईल. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आम्ही चर्चा केल्या. त्याच्यासाठी काही ऑर्डर सुद्धा निघाल्या, शासन आदेश सुद्धा निघाले. आणि त्याच्यामध्ये मग आता आपण सांगितलेलं आहे की हा जर पाईपलाईन टाकण्यासाठी PNG साठी वेगवेगळ्या महानगरपालिका, नगर परिषदा किंवा कुठे कुठे बांधकाम विभाग, जलसंपदा यांच्याकडे काही परवानग्या मागितल्या जातात, तर त्या परवानग्या मिळाल्या असं समजण्यात यावं आणि त्या पाईपलाईन ज्या टाकण्यात याव्या. आणि जे काय आता नवीन तुमच्याकडे समजा आलं तर 24 तासामध्ये सगळं मंजूर झालं पाहिजे. आता सगळं जे आहे सगळं
मंजूर झाले असंच समजलं झाले आपण. आणि हे जे आहे कधी कधी पण अर्थात रस्ते खोदावे लागतात, त्याच्यासाठी जे परवानगी मिळत नाही त्याच्यासाठी फार मोठा खर्च शुल्क द्यावं लागतं. तर ते सुद्धा जे आहे माफ करण्यात यावं अशा सुद्धा आदेशात आपण काढलेले आहेत. आणि हे जे काम करणारे जे आहेत या एनजीओ 24 तास त्यांना काम करण्याची परवानगी राहील. नंतर पाईपलाईन टाकणे, खोदणे, रोध करण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे फायर ब्रिगेडचं किंवा वाहतूक पोलीस परवानग्या, एनओसी याची काहीही गरज राहणार नाही. थोडक्यात म्हणजे काय की पीएनजी ताबडतोब सर्रास वापरली जावी पाईपलाईन द्वारे म्हणून या सगळ्या गोष्टींना आपण आज बाजूला टाकून त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जोडण्या देऊन टाका. ते त्याच्याप्रमाणे जे आहे भारत सरकारने आणि मंत्र्यांनी सगळ्यांनी त्याप्रमाणे आदेश सुद्धा दिले. सर तुम्ही बोलताना असं म्हटलं की 3 महिन्यात एलपीजी बंद होईल असं तुम्ही आता बोलताना म्हटलेले आहात, आणि हे सगळं शहरापुरतं केलं जात आहे. मग ग्रामीण भागामध्ये लोकांनी कसं करायचं? मागाशी तो शब्द वापरला जिथे जिथे पीएनजी सुरू आहे, आता एखाद्या खेड्यामध्ये पीएनजी अजून गेलीच नाही, तिथे नाही होणार. पण मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे, अशी काही शहर आहे की जिथे पीएनजी जे आहे सुरू आहे, तिथे त्यांनी घ्यावे ना. जिथे अजून पीएनजी गेलेच नाही शहरावर तिथे त्यासाठी सिनारिओ काय असेल, कारण की काही अशा सेमी अर्बन जागा पण आहेत. म्हणजे मुंबईच्या बाजूला तुम्ही डोंबिवली, कल्याण बघितलं किंवा अशा दुसऱ्या जागा बघितल्या, आणि खास करून जेव्हा सरकारची नोटीस येते की 3 महिन्यात हे हवं, तर दुसरं काय आहे की जे आहे जिथं जिथं ज्या पीएनजीचं काम सुरू झालेलं आहे, मेन्स गेलेलं आहे, मेन पाईपलाईन गेलेलं आहे त्याच्यासाठी आता एक फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाईनच गेली नाही, त्या ठिकाणी तुम्हाला सिलेंडर मिळणार. परंतु तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतली नाही तर तुमचं सिलेंडर पास. उदाहरणार्थ माझं उदाहरण, मी ज्या राहतो त्या बिल्डिंग मध्ये पीएनजी नाहीये, खरं सांग मी विचारलं का नाही तुम्ही देत परमिशन, तर शेजारीची परमिशन, शेजारच्या बिल्डिंगची परवानगी नाही आणि म्युन्सिपाल्टीची होते. मग असं जर असेल तर 3 महिन्यानंतर माझी सिलेंडर बंद आहे. मग हे जर व्हायचं नसेल तर ह्या परवानग्याची गरजच नाही, अशा ऑर्डर्स काढून टाकलेल्या आहेत. सर एक प्रश्न असा याला जोडून की शहरी भागातही काही ठिकाणी रॉकेलची मागणी होते. मुंबई सारख्या शहरात भोईवाड्यात रांगा दिसल्यात एलपीजी साठी. मी सांगितलेलं आहे शहरी भागातच नाही, ग्रामीण भागात तर खूप ठिकाणी रॉकेल केरोसिनचा वापर होतो. आतापर्यंत जे आहे काय हायकोर्टाचे एक त्यावेळेस ऑर्डर होती की जर तुमच्याकडे तर उज्ज्वला जर सगळीकडे दिलेला आहे तर मग केरोसिनची गरज काय. त्याच्यामुळे केरोसिन असताना सुद्धा आपण केरोसिन देऊ शकत नव्हतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जो हा मोठा प्रश्न निर्माण झाला, आपण हायकोर्टानं सुद्धा कळवलं की आता आपल्याला करावं लागेल, द्यावं लागेल. जवळजवळ 3,500 किलो लिटर एवढं केरोसिन महाराष्ट्राकडे आहे आणि दर महिन्याचा कुठे आहे. तर कोर्टानं सुद्धा जे आहे त्याची फेवरेबल जे आहे आम्हाला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही ही साखळी तुटलेली आहे. म्हणजे मुख्य डीलर, त्याच्यानंतर लहान लहान पूर्वी बघा मुंबईमध्ये ज्या एक बैलाची जी गाडी आहे 500-700 काहीतरी काही 1000 असेल चुरीच्या भागामध्ये त्या गाड्या असायच्या आणि ते केरोसिन घेऊन सगळीकडे जायचं. अर्थात मुंबईमध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते पीएनजी आणि एलपीजी जास्त असल्यामुळे कमी लागेल, पण अनेक शहरामध्ये जिथे अजून पीएनजी किंवा एलपीजी कमी आहे त्या सगळ्या ठिकाणी जे आहे केरोसिन वापरायला आपण परवानगी आहे. आणि त्यांच्या परवानग्या ह्या ज्या जुने जे डीलर्स आहेत आपले केरोसिनचे, त्यांच्या काही परवानग्या असतात, त्यांचं रिन्युअल करायचं असतं, ते झालं असं समजावं आणि त्यांना काम करायला परवानगी आहे. कारण मग ते गव्हर्नमेंटमध्ये पडलेलं आहे, मंत्रालयात पडलेलं आहे, त्यांचं ते काम झालेलं आहे. कोणाचं झालं तर वारसाकडे, आमच्या वारसाच्या नावाने
ते करा. झालं असं समजा आणि कामाला लागलं. आणि तिथून ती जी आहे केरोसिनची सुद्धा आपण पुरवठा सुरू करतो. पण त्याचबरोबर जे जे गव्हर्नमेंटचे जे म्हणजे सीएल असेल, HPCL वगैरे गव्हर्नमेंट कंपन्यांच्या रिफायनरीज आहेत, त्यांचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे सुद्धा आपण ह्या केरोसिन टँकर्स ठेवून ज्यांना ज्यांना केरोसिन पाहिजे त्यांना केरोसिन मिळेल अशी व्यवस्था करतो आहोत. हे सगळं करण्याचं कारण असं एवढंच आहे की अचानक ही जी काही जागतिक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून जे काही प्रश्न निर्माण होत आहेत LPGचे आणि PNGचे, म्हणून ह्या काही काही गोष्टी ज्या आहेत एक्सप्लोरेट करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करते आणि त्याला आम्ही सगळे लोक जे आहेत त्यांना साथ देतो. सर, याचा खर्च कोण उचलणार आहे? यांच्याबरोबर याचा खर्च कोण उचलणार आहे? साधारणपणे सरकार याच्यासाठी घेणार आहे की जो ग्राहक आहे त्याच्याकडनं हे पैसे वसूल केले जातील? जेवढं गॅस तुम्ही वापरणार त्याचं मीटर असते ते तर पैसे द्यावेच लागतात. बाकी पाईपलाईन वगैरे त्याचं ते करतात. सर, याच्यामध्ये काळ्या बाजाराची अलीकडच्या काळात तुम्ही जर केरोसिन देत आहेत तर त्याच्यामध्ये काळा बाजार मागच्या आपल्याला माहिती की पूर्वी केरोसिनचा किती मोठ्या प्रमाणात काळा बाजार व्हायचा. यासाठी सरकार काही उपाययोजना करत आहे? म्हणूनच सांगितलं जे ऑथराइज डीलर्स आहेत त्यांना ते देण्यात येईल. हा नाही, गव्हर्नमेंटच्या रिफायनरीचे जे पेट्रोल पंप आहेत तिथे ते देण्यात. त्या पेट्रोल पंपावरती सर्वसामान्यांना थेट विकत घेता येईल का, की रेशनच्या दुकानात पूर्वी जसं तूर्त जे आहे अडचण जी निर्माण झाली त्यामुळे जे आहे आपण त्याच्यामध्ये फार अधिक त्याच्यावर अडचणी निर्माण करणार नाही. कारण शेवटी आहे प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक झाला पाहिजे हा मुद्दा आहे. काल पंतप्रधान साठेबाजी नरेंद्र वाढली. मोदी यांच्याबरोबर राज्यांच्या ज्या बैठकी झाल्या त्यात महाराष्ट्र राज्याचं काय नेमका मुद्दे ठेवण्यात आले किंवा पंतप्रधान यांच्याकडून महाराष्ट्र राज्यासाठी काय सांगतात? मला त्याची काही जास्त कल्पना कमी रात्री आलो आणि त्यामुळे मिटिंग झाली संपूर्ण लॉकडाऊनचे रुमर्स आहेत त्याच्यावरती काय बोलणार तुम्ही मंत्री आहात महाराष्ट्र? काय विचार मला वाटलं माहिती असेल तर सांगेन, नसेल तर नाही सांगेन. नाही, लॉकडाऊनचे रुमर्स जे फिरत आहेत त्यावरती राज्याच्या लोकांना लॉकडाऊन पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं? पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं अशा पद्धतीचे अफवा काही लोक अजिबात काही लॉकडाऊन वगैरेची काही परिस्थिती नाही. पंतप्रधान मोदी साहेब आणि सगळं मंत्रिमंडळ केंद्रीय जे कामाला लागले आहेत आपण पाहिलं की हॉर्मोन स्टेट मधून सुद्धा जे आहे खाडीतून आपली सगळी जहाजं पास होत आहेत. त्याचबरोबर रशियन तेल व इतर ठिकाणावरून सुद्धा आपल्याला ऑइल आणि जे पेट्रोकेमिकल हे सगळं येत आहे. आपल्या त्या रिफायनरीज आहेत भारत सरकारच्या तिथे त्यांनी सांगितलं प्रोपेन आणि बुटेन आहे त्याचा जो जास्तीत जास्त सगळा पूर्ण वापर जो आहे हा LPG साठी करा आणि काहीतरी 9 लाख मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनावर जे आहे ते सगळं काम दिलेलं आहे. उत्पादन वाढलेलं आहे. सर, राजकीय प्रश्न आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा जे राष्ट्रवादी शरद पवार आहेत ते म्हणतात बिनविरोध होईल, मात्र काँग्रेसकडनं अजून सांगितलं जात नाही. काही धनगर समाजाचे ओबीसीचे काही नेते आहेत. लक्ष्मण हाके पण म्हणतात त्या ठिकाणी लढलं जाणार आहे. लक्ष्मण हाके तुमचे संबंध सर्वस्वत आहेत तर ती जागा बिनविरोध होईल का? आम्ही या सगळ्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांना त्यांच्याकडे जाऊन विनंती करणार आहोत की आपण या ठिकाणी जे आम्हाला पूर्ण सपोर्ट करा, बिनविरोध द्यावा. सर, नाशिकच्या विकासामध्ये तुमचा मोठा वाटा आहे. नाशिक जिल्हा अलीकडे वेगळ्याच कारणाने गाजतोय, कधी नरहरी झिरवाळ तर कधी खरत बाबा. दुर्दैव आहे ते की या सगळ्या गोष्टी ज्या अलीकडे ज्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं दुःख वाटतंय तेवढं मी सुद्धा या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा दुःखी आहोत की नाशिकमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विशेषतः ह्या माझे हॉटेल चालवतो किंवा आता हे काही खरात काय खराचे प्रकरण जे आहे ते जे आहे. पण आता असं आहे ना की अजूनही आपले लोक जे आहेत अंधश्रद्धेवर जो काही विश्वास ठेवतात त्याच्या पोटी जे आहे व्यवस्थित सगळं बाबा लोक जे त्याचा गण साधे जाते. श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी. हे तर आपण सगळं सांगतो बाहेर इथेच महाराष्ट्र सरकार बाहेर इथे सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे, अहिल्याबाईंचा आहे किंवा बाबासाहेब आंबेडकर छत्रपतींचा आहे.
महात्मा फुल्यांचं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. तर तरी सुद्धा जातात आणि मग या अंधश्रद्धेला बळी पडतात. पण कधी ना कधी ज्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात आणि विशेषतः ज्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये खूप लक्ष घातलेलं आहे आणि त्यातून जे आहे सगळं जे काय त्याचे जे काही असे धंदे आहेत वाईट धंदे ते आता सगळे बाहेर काढत. 40 सर, पण आमदार खरं तर- 40 आमदार आहेत. खरं तर या जे प्रकरणाचा खरा- संदर्भित प्रश्न आहे. तुमचा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या 40 आमदार आहेत जे खराच्या पायाचं तीर्थ प्यायला जायचे आणि आमदार म्हणजे एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असतात. ते लोक जातात तर जनतेचं म्हणजे काय तुम्ही सिम्बॉल हे बघ, आता तिथे काय ते ईशान्येश्वर मंदिर म्हणून आहे. मी एकाला विचारलं असेल जो गेलो होतो, मी त्या मंदिरामध्ये गेलो होतो ईशान्येश्वर. आणि आम्ही सुद्धा कोणी काय सांगितलं हा मोठा बाबा आहे तो बरोबर नमस्कार. त्याचा अर्थ जे आहे त्याच्या त्या वाईट कामामध्ये काही सहभाग आहे असं घेण्याचं काही पायाचं तीर्थ पिणं सर. सर, एक प्रश्न या आता सगळ्या याला प्रकरणामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच पक्षाच्या नेत्यांची नावं येतात. रुपाली चाकणकर, आता नरहरी तटकरे. झिरवाळ यांचं वेगळं प्रकरण, तटकरेंचं नाव आलं या सगळ्या प्रकरणामध्ये. मला काही कल्पना नाहीये. एकीकडे तुम्ही एवढं वर्ष काम केलं, हे बघा, ते चाकणकरांचं नाव आलं तर त्याने ते राजीनामा दिलेला आहे. तटकरेंचं पण नाव आहे. तर नावं तर सगळ्यांची येतात. आता एखाद्याकडे मंदिरामध्ये जाणं हा काय गुन्हा नाही. कुणी सांगितलं अंकशास्त्र बघतो निवडणुकीमध्ये येणार का नाही, मंत्री होणार का नाही, सगळ्यांना वाटतं की जाऊन बघावं काय. आता ज्या माणसाला स्वतःच भविष्य कळलं नाही की काही दिवसांनी आपल्याला पोलीस बरोबर करणार आहे, आम्ही तो दुसऱ्याचं काय भविष्य सांगू शकणार सर आहे. आम्ही छगन तर भुजबळ आता पाहिले. त्याच्यामध्ये ते लोक गेले पण असतील, परंतु आणि अनेक ठिकाणी जे आहेत असे बाबा लोक आहेत किंवा ही मंदिर आहे आणि मग कोणतरी कार्यकर्ता म्हणतो चला हा बाबा चांगला आहे, हे मंदिर चांगलं आहे, हे काय जाज्वल्य दैवत आहे, त्याला आता चला बाबा. पण छगन भुजबळ यांनी आचरणात आणलं सर. हं? छगन भुजबळ अशी एकमेव नेते दिसतात राष्ट्रवादीमध्ये, त्यांनी आचरणात आणलं. त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगितला, मांडला, आचरणात आणला. तुमचे नेते फक्त भाषण करत राहिले. असं आहे की सगळेच असे नसतात. एखादा दुसरा जे आहे काही त्याच्यातून चुका होतात, चुका झाल्या तर त्याच्याबद्दल एक सुधारण्याची संधी दिली जाते किंवा कारवाई केली जाते. तुम्ही नाशिकचे आहात, आता तुम्ही कधी- निवडणूक तुम्ही देखील आयोगाला नाशिकचे आहात, निवडणूक तुम्ही देखील- आयोगाला प्रश्न- तुम्ही देखील नाशिकचे आहात, तुम्ही कधी गेले होते का तिकडे बाबाचा तुमचा काही परिचय? तुम्ही नाशिकचे आहात, नाशिकचे हूज हूज त्या बाबाकडे म्हणजे तुम्ही नाशिकचे आहात. नाशिकमधील अनेक राजकीय पक्षाचे नेते तिथे तुम्ही गेले कधी त्या होते. बाबाकडे गेले होते का? तुम्ही कधी तुम्हाला अशोक काही खरातकडे गेले होते का? तुमचा आणि खरातचा काही ओळख होती का? अरे खरंच नावच म्हणजे आता आम्ही मागे कोणीतरी आता निवडणुकीला सांगतात की अमुक अमुक बाबा सांगतो काय ते भविष्य वगैरे, असं मी काय तिथे काही गेलो नाही. आणि मला त्याच्याबद्दल एक शाहू महाराजांचं जे उदाहरण जे आहे मला अजून आठवतं. शाहू महाराज बसले होते असे कुठेतरी पाणथळीच्या ठिकाणी आणि कोणतरी गुरुजी आले, मला तुम्हाला तुमचं भविष्य सांगायचं आहे. शाहू महाराज असं माझं भविष्य सांगायचं आहे, बरं तुम्ही उद्या संध्याकाळी महालामध्ये या. महालामध्ये ते आले वगैरे झाले. 2 दिवसानंतर ते जे गुरुजी होते भविष्य सांगणारे त्यांना महाराजांसमोर आणले आणि ते गुरुजी रडायला लागले. महाराज ते काय आहे म्हणजे काय झालं. महाराज म्हणे तुमच्या जे आहे ते पोलीस आणि सरदार लोकांनी मला 2 दिवस धोपटलं, 2 दिवस एवढं मारलं. महाराज म्हणाले तुला तुझं भविष्य कळलं नाही की 2 दिवसाने तुला एवढे लोक मार तू खाणार आहे, तू आमचं काय भविष्य सांगणार. तर या अशा गोष्टी ज्या आहेत लोकांनी मगच नाही तर तुमचा विश्वास असावा, श्रद्धा असावी, कोणाला मंदिरात जायचं, ध्यानधारणा करा, मेडिटेशन करा, काय करा, कमीत कमी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. सर एक प्रश्न याला जोडून आला. याच्यामध्ये- निवडणूक आयोगासोबत एक पत्रव्यवहार झालाय. आता आपण दिल्लीत आहोत, दिल्लीतच पत्रव्यवहार करण्यात आलाय. सुनेत्रा पवारांनी म्हटलंय अजितदादांच्या मृत्यूनंतरचा कोणताही पक्षाकडून आलेला पत्रव्यवहार अधिकृत ग्राह्य धरला जाऊ नये. त्याला कारण काय असं आहे कारण? त्याला कारण असं आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाला एक पत्र दिलेलं होतं. माझ्याकडे तर असं काहीतरी चर्चा वगैरे आहे,
परंतु खोलात काय म्हणत त्याची काय माहिती नाही मला. तर पण राष्ट्रवादीमध्ये सर boss असं कोण पत्र आहे? लिहावं सुनेत्रा पवार सुनेत्रा आहे. पवार आहेत की प्रफुल्ल पटेल तटकरे आहेत? हा, त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलं अशी काय कोण पत्रव्यवहार केला असेल तर काही करू नाही. त्यांनी ना माझं नाव लिहिलं ना तुमचं नाव लिहिलं ना कोणाचं नाव लिहिलं. कोणी केलं असेल तर त्यांनी सांगितलं की मला पण पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता असं समजायचं महाराष्ट्राच्या जनतेने. हे समजायचं न समजायचं त्याला कसं काय करता यायचं. पण कारण पत्र गेलं ना अविश्वास कुठे आपली मुलाखत एक मिनिट, सर सर सुनेत्रा एक प्रश्न पवार सर सर या आहेत घटनेमुळे राष्ट्रवादीचे. तुमच्या पक्षातील या मागच्या काही दिवसांमध्ये तुमच्या पक्षातील 2 मंत्र्यांच्या विकेट पडल्या. म्हणजे माणिकराव कोकाटे असतील, त्याच्या अगोदर धनंजय मुंडे असतील, आता रुपाली चाकणकर यांच्या 2 पदावर विकेट पडल्या किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो का? कारण आता तुमच्याच पक्षातील 2 पदं खाली आहेत. हे बघा या संदर्भातले जे आहे पक्षात का कुणाला काढायचं मंत्रिमंडळात आणि कुणाला घ्यायचं हा पहिला अधिकार जो आहे हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. आणि आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये असेल तर आमच्या पक्षाची ज्या काही सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आहेत त्या ठरवतील आणि त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. नाही, पण विस्तार झाला पाहिजे की नाही? कारण आता गरज आहे विस्ताराची असं तुम्हाला वाटतंय का? आता हा प्रश्न मी त्याचं काय उत्तर देतो. अगदी अख्खं मंत्रिमंडळ नसलं तरी सुद्धा सरकार चालतं की, बरोबर की नाही? प्रेसिडेन्शियल रूल लागू होतो त्यावेळेला कोण असतं पण सरकार चालतं. असं 1-2 मंत्री नसतील तर त्याची करायची की नाही त्यांची परत दुसऱ्या लोकांची तिथे किंवा त्या लोकांची कुणाची पण तिथे हे करायची की नाही, निवड करायची की नाही. मुख्यमंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री इच्छुक आहेत त्यासाठी हा प्रश्न विचारला होता. हा? धनंजय मुंडे पुन्हा एकदा पुन्हा मंत्रिमंडळात येण्यासाठी येण्यासाठी इच्छुक इच्छुक आहे. आहेत. मला काय माहिती नाही. मी काय जो आहे तो काय ना खराच नाही आहे. पुढे उद्या काय होणार आहे चांगलं. सर एक सर, शेवटचा प्रश्न तुम्ही महाराष्ट्र सदनात आला आहे कारण खूप वेदनादायी प्रवास होता.